नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण घरात कर्पूर होम केल्याने घराला कोणाची दृष्टी लागत नाही व गोमित्र हळदीच्या पट्ट्याने अशुभ शक्ती घरात येत नाही हे पाहिले. तर आज आपण बघणार आहोत की आपल्या कुलदेवतेबद्दलची माहिती. आपली कुलदेवता ही 3.5 शक्तिपीठांपैकीच एक असते. ते 3.5 शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता यांच्यापैकी एकच आपली कुलदेवता असते. ज्या घरात मूळ कुलदैवत कुलदेवी नाही त्या घरात दर महिन्याने 20 ते 25 हजाराचा फटका बसत असतो. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराज आहे. ज्या व्यक्तीला किंवा स्त्रीला कुलदेवी आपले माहीत नसते त्या स्त्रीने 11 मंगळवार एकादशीसारखे उपवास करावे. त्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. पहिल्या मंगळवारी पाट घेऊन त्यावर तांदळाचा पुंजका टाकून त्यावर सुपारी मांडावी व तिला म्हणजे त्या सुपारीला विनंती करावी की तू कोण आहे, मला दृष्टांत दे. त्या दिवशी त्या स्त्रीने त्या सुपारीच्या पाटाजवळ डोके करून रात्री झोपावे व आईला विनंती करावी की तुझे नाव काय, गाव काय, तू कुठे आहे हे मला कळू दे, तुझी जागा काय हे कळू दे. जर तिच्या स्वप्नात लहान दरवाजा आला तर तिची कुलदेवी तुळजापूरची भवानी माता असते. जर तिच्या स्वप्नात मुकुट आला तर माहूरची रेणुका माता असते. जर दाट झाडे किंवा जंगल आले तर ती वणीची सप्तशृंगी माता ही कुलदेवी असते. आणि जर त्या स्त्रीच्या स्वप्नात काळे खांब किंवा कमान आली तर कोल्हापूरची महालक्ष्मी माता अशी ती कुलदेवी असते. आणि जर तिच्या स्वप्नात गडू पाणी आले तर तिला गंभीर पितृदोष असतो. घरात कुलदेवी व कुलदेवताचा टाक असावा, मूर्ती असू नये. कुलदेवी आणि कुलदैवत यांच्याकडेच आपल्या घरातले शिक्षण, लग्न, सगळे प्रगतीचे सर्व कार्य त्यांच्याकडेच असते. आपल्याला जर कुलदेवता माहीत नसेल तर मग ते कार्यात खूप अडथळे येत असतात, आपल्याला खूप नुकसान होत असते. त्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर त्याचे मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.